परत म्हणशीला सांगितलं नाही म्हणून आधीच सांगते की हा व्हिडिओ माझं काही बनवायचं ठरलं नव्हतं, पण हे आप्याचं पीठ एवढं छान फुललं होतं की मला काही मोह आवरलाच नाही व्हिडिओ बनवायचा. म्हणून म्हटलं चला इथून पुढं दाखवूया. तर मग हे फुललेलं छान पीठ एका पातेल्यामध्ये काढून घेतलं, जेवढं गरजेचं आहे तेवढं. त्याच्यामध्ये जिरे आणि थोडंसं मीठ टाकलं. मीठ टाकताना दिसलं नाही पण टाकलेलं आहे. तर टाकून घेतलं, छान मिक्स करून घेतलं. सोडा बिडा बिलकुल वापरलेला नाही. आप्याच्या भांड्याला छान गरम केलं, तेल लावलं आणि त्याच्यामध्ये आप्पे सोडून घेतले. थोड्या वेळानं आप्पे पलटून सुद्धा घेतले. मस्त गोल्डन ब्राऊन कलर आला होता आणि बऱ्याच दिवसांनी हे भांडं वापरत होते तरी सुद्धा एक आप्पा सुद्धा चिकटला नाही. इन्स्टा फेसबुकला बघत असाल तर कमेंटमध्ये लिंक टाका, ह्या भांड्याची लिंक मिळेल आणि यूट्यूबला प्रोडक्ट टॅग करते, तिथून घेऊ शकता. मस्त असे आप्पे तयार आहेत. आप्प्यासोबत खाण्यासाठी सुक्या खोबऱ्याची आणि शेंगदाण्याची चटणी बनवली होती मस्त अशी. इथं पिल्लू आणि त्याचा फ्रेंड आप्पे एन्जॉय करताना. या मंडळी आप्पे खायला. यम्मी आप्पे टेस्टी